2 दिवसापूर्वी उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करत असताना उद्धव ठाकरे हे फडणवीस यांना संबोधून असं म्हणाले की माझे खासदार तुम्ही फोडतायत खरं, पण हे काय ऑपरेशन टायगर वायगर काय नाही, तर हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस असं आहे. पण त्याला काउंटर करत असताना संतापलेल्या देवेंद्र फडणवीस यांनी मी माझ्या नेत्यांना चांगलं ओळखतो, त्यामुळे मला अक्कल शिकवण्याची काही गरज नाही, माझ्या नेत्यावर माझा विश्वास आहे, अशा प्रकारची काउंटर टीका केली. पण मुद्दा कळीचा काय होता बघा. उद्धव ठाकरे असं म्हणाले की माझे खासदार फोडतायत, तर फुटलेले खासदार हे भारतीय जनता पक्षामध्ये का बरं सामील होत नाहीत. आता हे सगळ्यांना माहिती आहे की जे खासदार फुटले आहेत ते कोणामुळे फुटले, तर याचं एकच नाव आहे, ते म्हणजे अमित शहा यांच्यामुळं. आता फ्रंटवर तुम्ही असं म्हणाल की एकनाथ शिंदे यांनी ते खासदार फोडले, तर हे सपशेल खोटं आहे. होय, एकतर एकनाथ शिंदे यांना आताच त्या खासदारांची काहीही गरज नाही. त्यात सत्तेमध्ये असताना सुद्धा आपल्याच आमदारांना निधी भेटत नाही अशी वारंवार तक्रार एकनाथ शिंदे हे करत असतात. मग अशात कुठल्या निवडणुका सुद्धा नाहीत. मग असं असताना सुद्धा एकनाथ शिंदे ठाकरेंचे खासदार फोडण्यासाठी कशाला आटापिटा करतील. पण डिलिमिटेशनच्या नावाखाली ही फोडाफोडी सुरू आहे आणि हे सगळं काही निगराणीखाली आहे. ते नाव म्हणजे अमित शहा आहे. आणि अमित शहा हे कुठंतरी नरेंद्र मोदी हे ज्यावेळेस ते रिटायर होतील त्यावेळेस भाजप अंतर्गत एक स्पर्धा अशी रंगलेली आहे की नरेंद्र मोदी गेल्यानंतर पंतप्रधान पदाच्या खुर्चीवर किंवा त्या दावेदारीवर नेमकं कुणाचं नाव समोर येणार. आणि त्यामुळं काही जणांचा अमित शहा यांना विरोध आहे. त्यामुळं आपण असे काही पक्ष निर्माण करायचे फोडाफोडी करून की जे एनडीएचा घटक पक्ष म्हणून आपल्याला भविष्यामध्ये सपोर्ट करतील. नाहीतर हे सगळे फुटलेले खासदार भारतीय जनता पक्षामध्ये का बरं गेले नाहीत. म्हणजे तिकडे पश्चिम बंगालमध्ये तृणमूलचे खासदार फुटले, तेही गेले नाहीत भाजपमध्ये, आणि इकडे शिंदेचे फुटलेले सुद्धा भाजपमध्ये गेले नाहीत. खरं तर या खासदारांना, जे फुटेल खासदार होते ना, त्या खासदारांना खरं तर शिंदे यांच्यापेक्षा भारतीय जनता पक्षाचा पर्याय हा सगळ्यात सोपा होता. कारण भाजपमध्ये जर का गेले असते तर केंद्रात भाजपची सत्ता आहे, मोठमोठे मंत्री आहेत, मोठमोठे डिपार्टमेंट हे भाजपकडे आहेत, आणि जी एक ओरड या खासदारांची आहे निधी मिळत नाही वगैरे, तर मोठ्या प्रमाणात निधी मिळाला असता. काही केलं तर शिंदे हे फक्त राज्यापुरते मर्यादित आहेत. आणि तसंही आता इतके खासदार फोडलेत भाजपनं की शिंदे यांच्या आमदारांची त्यांना गरज सुद्धा नाही. पण ही एक प्लॅनिंग आहे अमित शहा यांची की असे आपण छोटे छोटे पक्ष निर्माण करायचे की जे आपल्या नावाला सपोर्ट करतील. पण कळीचा मुद्दा असा आहे की उद्धव ठाकरे यांनी पुरेपूर ओळखलेलं आहे हे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस आहे. का? कारण ज्यावेळेस नरेंद्र मोदी हे पंतप्रधान पदासाठी त्यांचं सर्वात आधी 14ला नाव आलं, त्यावेळेस त्याआधी ते गुजरातचे मुख्यमंत्री होते. आणि आता सुद्धा 2-3 वेळेस झालं देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्रासारख्या ज्याला आपण म्हणतो ना एका पुढारलेल्या राज्याचे ते मुख्यमंत्री आहेत. आणि त्यामुळं संघाचा पाठिंबा मिळवून पंतप्रधान पदाच्या रेसमध्ये येण्यासाठी त्यांची ही धडपड आहे. आणि त्यासाठी एक वेगळा गड दिल्लीमध्ये कार्यरत असल्याची देखील कुणकुण आहे, चर्चा आहे. पण आता हे न समजण्या इतपत अमित शहा हे काही नादान नाही आहेत. त्यांना ही सगळी परिस्थिती समजलेली आहे. आणि त्यामुळं देवेंद्र फडणवीस यांना जर का थोपवायचं असेल, त्यांना जर का थांबवायचं असेल, तर महाराष्ट्रामध्ये त्यांचे पंख छाटले पाहिजेत हे बरोबर त्यांनी ओळखलंय. आणि त्यामुळं त्याने आपण उठ म्हणलं की उठणारे, बस म्हणलं की बसणारे, असे एक व्यक्ती म्हणजेच एकनाथ शिंदे यांना हेरलेलं आहे. आणि त्यामुळं त्यांच्या नेतृत्वाखाली एक मोठा असा पक्ष निर्माण करायचा, जास्तीत जास्त खासदारांची संख्या वाढवायची, आणि कुठंतरी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस यांचं महत्त्व ॲटोमॅटिक कमी होईल. याचं कारण का आपल्याला माहिती आहे. लोकसभेची निवडणूक झाल्यानंतर आता महाराष्ट्रामध्ये भाजपच्या खासदारांची संख्या किती आहे? 9. शिंदेचे होते 7. आता हे जे 6 त्यामध्ये ॲड जर केले तर ती संख्या जाते 13-14 पर्यंत. म्हणजे भाजपचे एका अंकीमध्ये 9 आणि शिंदे यांचे 13 ते 14 आमदार खासदार झालेले आहेत. त्यामुळं आपसकच शिंदे यांचं महत्त्व देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वाढत चाललंय. बरं, त्यात आता अजितदादा नाही आहेत आणि त्यामुळं सुनेत्राताई यांच्या राजकारणावर काही प्रमाणात लिमिटेशन आलेले आहेत. पण शिंदे यांना कुठंतरी समजण्यात देवेंद्र फडणवीस यांच्याकडून भयानक चूक झालेली आहे. आपण शिंदे यांना घेऊ आणि शिंदे आपण जे म्हणतील ते ऐकतील अशा प्रकारचा त्यांचा समज होता. आणि तोच समज एकनाथ शिंदे यांनी पूर्णपणे फोल ठरवला. आणि त्यामुळं फडणवीस यांना बाजूला ठेवून शिंदे यांनी दिल्लीमध्ये स्वतःचा नेटवर्क विकसित केलाय. आणि त्यामुळं कुठंतरी आपल्याकडे एक म्हण आहे, काना मागून आली आणि तिकड झाली, अशा प्रकारची गत देवेंद्र फडणवीस यांची शिंदे यांच्या बाबतीत झाली आहे. त्यामुळं आता
दिल्लीमध्ये जर का एकनाथ शिंदे गेले तर त्यांना एक एक 2-2 तास अमित शहा हे भेटतात, त्यांच्यासोबत बैठका घेतात. तेवढा वेळ हे अमित शहा कधी देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा देत नाही. त्यामुळं फडणवीस यांचं इतकं राज्यामध्ये महत्त्व कमी करायचं, जेणेकरून दिल्लीत त्यांची दावेदारी राहणार नाही. आणि इथं जर का फडणवीस यांचं महत्त्व कमी करायचं असेल तर त्यांच्या समोर शिंदे यांना बळ द्यावं लागेल. तसंही शिंदे यांचा पक्ष आपण म्हणू तोपर्यंतच आहे, हेही अमित शहा यांना चांगलं माहिती आहे. त्यामुळं कुठेतरी एक असा मोहरा अमित शहा यांनी मिळवलेला आहे. आणि याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची जी काय पुढापुढीमध्ये भूमिका होती 2022ला, त्यांनी शिंदेंना हेरलं खरं, पण शिंदेंना ओळखण्यात त्यांची भयानक चूक झाली आणि हेच ठाकरेंनी बरोबर ओळखलंय. आता देवेंद्र फडणवीस कितीही म्हणत असले, कितीही हसत असले की नाही असं काही नाही वगैरे वगैरे, तरी ज्यांना थोडंफार राजकारण कळतं त्यांच्या हे पक्क लक्षात आलंय की शिंदे हे फडणवीस यांच्यावर भारी ठरताना दिसत. बाकी या विश्लेषणावर आपलं मत काय, कमेंट नक्की करा. व्हिडिओ आवडत असेल तर एक लाईक जरूर करा. धन्यवाद.